Good morning, all of you. First of all, welcome to e-learning platform by Electrical Department of Sanjeevani Engineering and Technology Institute, Pannala. Today, we started our first session of our curriculum through e-learning platform. Here, I am going to teach a subject name is Electrical Material and Wiring Practices. The short form is EMW from for the third semester, and the course code is 22328. As per our teaching scheme, there are 3 lectures and 2 practicals. Two practicals means one batch repeated twice in week. म्हणजेच एक बॅच 2 वेळेस एका वीकमध्ये प्रॅक्टिकल करेल. ओके. एक्झामिनेशन स्कीम 70 marks for theory and 30 marks for class test and micro project. Okay, total 100 marks. Then 50 marks for end semester examination and 50 marks for term works. Total 200 marks. Okay, total 200 marks. Course outcomes of EMW is, after the completion of this subject, we shouldn't capable follow safety precautions, undertaking safe electrical works. हा सब्जेक्ट शिकल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीने इलेक्ट्रिकल वर्किंगला सेफ्टी करू शकतो हे आपण, किंवा इलेक्ट्रिकल वर्किंग आपल्याला कोणत्या पद्धतीने हँडल करायचं हे आपण शिकू शकतो. लेट्स डिस्कस वन बाय वन. फॉलो द सेफ्टी प्रॅक्टिसेस वेन अंडरटेकिंग इलेक्ट्रिक वर्क. म्हणजेच की आपण जेव्हा एखादा इलेक्ट्रिकल वर्क करत असतो तेव्हा आपल्याला कोणत्या कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, कोणत्या कोणत्या सेफ्टी डिव्हायसेस यूज करायचे आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके. आपण म्हणजे हा चॅप्टर शिकल्यानंतर आता सेकंड आहे सिलेक्ट रिव्हिलंट कंडक्टर्स अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स. ओके. कोणत्या टाईपचे कंडक्टर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल्स आपल्याला चूज करायचे आहेत ते आपण हा सब्जेक्ट शिकल्यानंतर शिकू शकतो. त्यानंतर थर्ड आहे सिलेक्ट रिव्हिलंट इन्सुलेटिंग मटेरियल. कोणत्या टाईपचं इन्सुलेशन आपल्याला इलेक्ट्रिक शॉकपासून ह्युमन बॉडीला किंवा ॲनिमल बॉडीला वाचवतं हे आपण इथं शिकू शकणार आहे. नेक्स्ट वन आहे परफॉर्म डिफरंट टाईप्स ऑफ इलेक्ट्रिक वायरिंग अँड केबल ॲक्टिव्हिटीज. कोणत्या कोणत्या टाईपच्या इलेक्ट्रिक वायरिंग आहेत, ओके, किंवा केबलिंग ॲक्टिव्हिटीज आहेत ॲज कम्पेअर आपल्याला हाय व्होल्टेज लाईनला किंवा एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईनला, आपल्या नॉर्मल लाईनला कोणकोणत्या टाईपच्या केबल्स यूज करायच्या आहेत ते आपण इथं शिकू शकतो. आणि नेक्स्ट वन आहे इम्प्लिमेंटेशन रिव्हिलंट अर्थिंग सिस्टीम. ओके. नंबर ऑफ अर्थिंग सिस्टीम हू चूज यू. आपल्याकडे नंबर ऑफ अर्थिंग सिस्टीम आहेत, आपण कोणती चूज करेल त्याच्यावर डिपेंड राहील. त्याच्या लागणारा रेजिस्टन्स, प्रॉपर अर्थिंगसाठी आपल्याला कोणत्या प्रकारची जमीन लागणार आहे हे सर्व आपण हा पॉईंटमध्ये बघू शकतो. ओके. Next, in this subject there are 5 chapters. Okay, let's discuss one by one. First chapter is wiring components. Tools and safety devices. Okay, this chapter is for 40 marks. Okay, basically and actually we have to done in this chapter is number of IE rules, which is selected wiring condition, which safety tools is used. For example, pillars, combination pillar, long nose pillar, channel lock pillar, side cutting pillar, screwdriver, line tester, test lamp, crimping tools, continuity tester, wire gauge, knife, wire stripper, hammer. Then safety accessories like safety hand gloves, safety boots, safety goggles, safety rubber mats. Okay. Then components with specification used in wiring system means आपण कोणत्या टाईपचं वायरिंग करणार आहोत
म्हणजे हाय व्होल्टेज आहे, एक्स्ट्रा हाय व्होल्टेज आहे किंवा नॉर्मल व्होल्टेज आहे. मग त्यासाठी आपल्याला कोणत्या स्पेसिफिकेशनचं डिव्हाइस लागणार आहे. लाईक MCB मीन्स मिनिएचर सर्किट ब्रेकर, ते कोणत्या टाईपचं असणार आहे, त्याचं म्हणजे स्पेसिफिकेशन काय असणार आहे. ओके, किंवा ELCB अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर. देन नेक्स्ट वन इज कंडक्टर अँड इलेक्ट्रोमॅग्नेटिक मटेरियल. दिस चॅप्टर ऑल्सो फॉर 40 मार्क्स. इथं आपण बघणार आहे प्रॉपर्टीज ऑफ कंडक्टिंग मटेरियल. मग त्या इलेक्ट्रिकल असतील, मेकॅनिकल असतील, थर्मल प्रॉपर्टीज असतील कंडक्टिंग मटेरियलच्या, त्याचे ॲप्लिकेशन्स बघणार आहोत. कंडक्टिंग मटेरियल अँड देअर ॲप्लिकेशन म्हणजे ते कोणतं मटेरियल आपण यूज करतो त्या प्रॉपर्टीसाठी, म्हणजे कॉपर, ॲल्युमिनियम, टंगस्टन, ब्रास, ब्रॉन्झ, मर्क्युरी, सिल्वर, लीड, निकेल अँड टीन. द टाईप्स ऑफ मॅग्नेटिक मटेरियल असणार आहेत, लाईक फॅरोमॅग्नेटिक मटेरियल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल, डायमॅग्नेटिक मटेरियल. देन प्रॉपर्टीज ऑफ मॅग्नेटिक मटेरियल. नेक्स्ट चॅप्टर इज इलेक्ट्रिकल इन्सुलेटिंग मटेरियल. दिस चॅप्टर इज 16 मार्क. दिस चॅप्टर इज 16 मार्क. ओके, त्यामध्ये आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल थर्मल प्रॉपर्टीज, क्लासिफिकेशन ऑफ थर्मल प्रॉपर्टीज. ओके, then classes of insulator, dielectric failure of insulating material. Okay, like gases, liquid or solid state. Okay, next chapter is electrical wiring. Okay, इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये आपल्याला हे, त्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी बघणार. इलेक्ट्रिकल वायरिंगमध्ये आपण इन्सुलेशन प्रॉपर कोणत्या टाईपचं घ्यायचं आहे ते बघणार आहोत. त्यानंतरनं ह्याच्यामध्ये आहेत वायरिंगचे टाईप्स आहेत, त्याचे ड्रॉइंग आहेत. त्यानंतरनं एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिक वायरिंग लाईक सिंगल बल्ब कंट्रोल बाय वन वे स्विच, 2 बल्ब कंट्रोल बाय वन वे स्विच. म्हणजे एक बल्ब आपण एका स्विचनं कंट्रोल करू शकतो, किंवा एक स्विचनं आपण 2 बल्ब कंट्रोल करू शकतो, किंवा एक सिंगल बल्ब आहे किंवा एखादा लोड आहे तर 2 वे स्विचनं आपण कसा कंट्रोल करू शकतो. गोडाऊन वायरिंग, फ्ल्युरासेंट लॅम्प जो आपला असतो तो कंट्रोल एका स्विचनं आपण कसं करू शकतो, किंवा एखादा कंट्रोल स्विच आहे त्यात बोर्ड वायरिंग आपण कसं दाखवू शकतो. त्यानंतर टाईप्स ऑफ केबल आहेत आपण त्याच्यात शिकणार आहोत. त्यानंतर केबलची साईज कसे सिलेक्ट करायचे आहे. ओके, त्यानंतर इन्स्टॉलेशन शिकणार आहोत. मेथड्स ऑफ लेईंग, डायरेक्ट ग्राउंड लेईंग असणार आहे, केबल ट्रेंड असणार आहे. ओके, देन लास्ट चॅप्टर इज अर्थिंग सिस्टीम. इट इज हार्ट ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ओके, इट इज हार्ट ऑफ इलेक्ट्रिकल अर्थिंग. ओके, त्यात आपण शिकणार आहे अर्थिंगची गरज काय आहे, म्हणजे नेसेसिटी ऑफ अर्थिंग, पर्पज ऑफ अर्थिंग. ओके, त्यानंतर इंडियन स्टँडर्ड स्पेसिफिकेशन रिगार्डिंग अर्थिंग ऑफ इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन. ओके, फॅक्टर्स अफेक्ट ऑन रेझिस्टिव्हिटी. ओके, मेथड्स ऑफ इम्प्रूव्हिंग अर्थिंग रेजिस्टन्स. त्यानंतर आपले टाईप्स आहेत अर्थिंगचे, ॲडव्हान्टेजेस काय आहेत अर्थिंगचे ते आपण शिकणार आहोत इथं. नीड ऑफ टेस्टिंग मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स. ओके, डिफरंट मेथड्स ऑफ मेजरमेंट ऑफ अर्थ रेजिस्टन्स आहेत. Now we will start our first chapter, wiring component, tools and safety devices. Okay, then first point is IE rules of safety. Okay, means IE means Indian electricity rules for safety. Okay, then next one is safety tools and used in wiring like pillars, nose pillars, cutter cum insulation remover, screwdriver, tester, test lamp, crimping tool, continuity tester, wire gauge and knife. Okay, next one is accessories. Okay, safety hand gloves, safety boots, safety goggles, safety rubber mats in accessories. Okay, next one is component with specification used in wiring system, different types of iron clad switches, DBS switches, plugs, sockets, MCBs, etc. Okay, now
let we discuss one by one. First is, let's see the contents. Okay, now what is IE rules for safety? Okay, Indian IE means what? Indian electricity rule are framed by Institution of Electrical Engineers. The rules are the rules and regulation have been framed to provide to safety electrical consumers or users from electrical shock. म्हणजे आपले जे इलेक्ट्रिकल कन्झ्युमर किंवा यूजर आहेत त्यांना इलेक्ट्रिकल शॉकपासून वाचण्यासाठी हे रूल्स तयार केलेले आहेत इंडियन इलेक्ट्रिसिटी गव्हर्नमेंटनी. ओके, त्यानंतर नेक्स्ट वन आहे मिनिमाइज रिस्क ऑफ फायर. ओके, आणि लास्ट वन आहे आपला इन्श्युअर सॅटिस्फॅक्टरी ऑपरेशन ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड ॲपॅरेटस. ओके, देन now let's see the rules one by one. The rule number 29 is related to construction, installation, protection, operation and maintenance of electrical supply lines and apparatus. Okay, in this rule, that means electrical supply lines and apparatus shall be sufficient rating, mechanical strength and constructed across protected work and maintain the safety of human being and animals in property. That means we are use substation or switching station in different apparatus, so that should be choose way that it should not be harmful for human being working over there and animal and properties. Okay, then next rule is rule number 30 for service line and apparatus on the consumer premises. Okay, in this rule the supplier shall be ensure that all electrical supply lines, wires, fittings and apparatus belonging to him or under his control, which are on consumers premises, are in safe condition and all in respect fit for supplying energy, and suppliers shall take due to precaution to avoid danger arising such premises for supply lines, wiring, fitting and apparatus. Means, okay, next, the service line placed by the supplier on the premises, a consumer which are underground or which are accessible shall be insulated and protected by the suppliers as to be secured under all ordinary condition against electrical, mechanical, chemical or other injury to the insulation. The consumer shall, as far as circumstances permit, take precautions for the safe custody of the equipment on his premises belonging to the supplier. The consumer shall also ensure that the installation under his control is maintained in safe condition. Okay, the next rule is cutout on consumer premises. Okay, the supplier shall be provide a suitable cutout in each conductor of every service line other than earthed neutral conductor or earthed external conductor, okay, of concentric cable within a consumer premises. Okay, in the accessible position, such cutout shall be contained within an adequately enclosed fireproof receptacle where more than one consumer is supplied through a common service line. Each such consumer shall be provided within an independent cutout at the point junction to common service. Okay, every electrical supply line other than earth or earth neutral conductor of any system
or used earth external conductor of any concentric cable shall be protected by suitable cutout by use its owner. कटआउट ऑन द कन्झ्युमर प्रिमायसेस मीन्स जसं की आपल्या घरामध्ये आलेली इलेक्ट्रिक सप्लायची लाईन असते, आपल्या प्रत्येक मीटरसाठी आपला वेगवेगळा कटआउट असतो. म्हणजे प्रत्येक कन्झ्युमरसाठी वेगवेगळा कटआउट यूज केलेला असतो. म्हणजे समजा जर एखाद्या घरामध्ये प्रॉब्लेम झाला तर त्या घरासाठी सफिशियंट त्या मीटरच्या साईडला कटआउट बसवलेला असतो. कटआउट म्हणजे एक टाईपचे फ्यूज असते, जे की समजा त्या घरामध्ये लोड आला तर त्या घरापुरताच तो कटआउट पडला जाईल किंवा ती फ्यूज उडाली जाईल. दुसऱ्या कोणत्या कन्झ्युमरला त्याचा प्रॉब्लेम येणार नाही. किंवा एखाद्या घरात ब्लास्टिंग होत असेल तर आपण कटआउट आपला क्लोज करू शकतो, आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण बंद करू शकतो. त्यामुळं कन्झ्युमर प्रिमायसेसप्रमाणे आपण कटआउट यूज केलेले आहे. ओके, नेक्स्ट रूल नंबर 32, आयडेंटिफिकेशन ऑफ earthed and earth neutral conductors and position of switches cut out therein. Okay, where the conductor include in earth the conductor of two wire system or earthed neutral conductor of multi wire system, or a conductor which is connected thereto, the following conditions shall be complied with. Okay, and indication of permanent nature shall be provided by owner of earthed and earth neutral conductor or conductor which is connected thereto, enable conductor to be distinguished from any live conductor. Such indications shall be provided. First is where the earthed or earth neutral conductor is property of suppliers at or near to point of commencement of supply. Okay, where a conductor forming a part of consumer system is to be connected suppliers earthed or earth neutral conductor at the point where such connection is to be made. In all other cases, at a point corresponding to the point of commencement of study or at such other points as may be approved by an inspector or any officer appointment to assist inspector. Okay, next, no cutout link or switch other than the linked switch arranged to operate simultaneously on the earth or earth neutral conductor and live conductor shall be inserted or remain inserted in any earthed or earthed neutral conductor of any two wiring system or in any earthed or neutral conductor of multi-wire system or any other conductor connected thereto with the following exceptions: a link for testing purpose and a switch for use in controlling and generator of transport. Okay, next rule is earth terminal on consumer premises. Okay, the supplier shall be provided and maintained on the consumer premises for consumer uses a suitable earthed terminal in accessible position at or near the point of commencement of supply as defined under the rule number 58. Okay, provide that in the case of medium, high or extra high voltage installation, the consumer shall be addition to maintain earth arrangement, provide his own earthing system with an independent electrode. Okay. Provide further that the supplier may not be provide any earth terminal in case of installation already connected to his system on or before the date to be specified by the government in this behalf, if he is satisfied that the consumer earthed arrangement is efficient. Okay, the consumer shall take all responsible precautions to prevent mechanical damage to earthed terminal and it is lead belonging to the supplier. The supplier may recover from the consumer the cost of installation on the basis of scheduled charges notified in advance. रूल नंबर 32 असा आहे की अर्थ टर्मिनल ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. ओके, म्हणजे आता जर आपल्या
घरी आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं इन्स्टॉलेशन करायचं असेल तर आपण आपल्याजवळ जो इलेक्ट्रिसिटी पोल असेल त्याच्यावरून आपण इलेक्ट्रिसिटी आपल्याला घेणार आहोत. तर त्या इलेक्ट्रिसिटीसाठी आपल्याला ती इलेक्ट्रिसिटी आपल्या घरामध्ये आपल्याला मीटर घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला एक अर्थिंग पॉईंट प्रत्येक वेळी काढायचा असतो. अर्थ टर्मिनल हे प्रत्येक कन्झ्युमरचं वेगवेगळं असतं. ओके, म्हणजे जे पण बेअर कंडक्टर आहेत ज्यावर आपण फर्स्ट मीन्स जे आपले सेफ्टी डिव्हायसेस आहेत, अर्थ न्यूट्रल पॉईंट आहे तो आपला प्रत्येक मीटरसाठी हा वेगवेगळा असणार आहे आणि त्या अर्थ पॉईंटला आपण मेकॅनिकल इंजुरीपासून सेफ हे प्रत्येक कन्झ्युमरना आपापलं ठेवायचं आहे. ओके, मग ते पाईप अर्थिंग असेल, प्लेट अर्थिंग असेल, ते डिपेंड्स अपॉन इलेक्ट्रिसिटी वर्कवर असेल. ओके, नेक्स्ट रूल नंबर 34, accessibility of bare conductor. Where bare conductor are used in building, the owner of such conductor shall, okay, ensure that they are inaccessible. Okay, then provide in readily accessible position switches for rendering them dead whenever necessary. Okay, next is take such other safety measures as per considerable necessary by the inspector. म्हणजे जे बेअर कंडक्टर आहेत ज्यावर आपण इन्सुलेशन प्रोव्हाइड केले गेलेले नाही ते कंडक्टर ॲक्सेसिबल नाही झाले पाहिजेत. स्विचपासून जे इझिली ॲक्सेसिबल होतात त्यांकडे कंडक्टरला कनेक्ट नसले पाहिजेत. म्हणजे जे बेअर कंडक्टर आपण यूज करतो ते आपले जे स्विच असतात ते इझिली जे ॲक्सेसिबल होत असतात त्यांच्यापासून ते लांब असले पाहिजेत. ओके, ते त्यांना कनेक्ट नाही झाली पाहिजे. ओके, नेक्स्ट वन रूल नंबर 35, डेंजर नोटिसेस. ओके, द ओनर ऑफ एव्हरी मीडियम हाय अँड एक्स्ट्रा हाय voltage installation shall be affixed permanently in the conspicuous position a danger notice in Hindi or English and the local language of the district with an sign of skull and bones on. ओके, म्हणजे आपण एखादा इलेक्ट्रिसिटीचा पोल बघितला असेल ज्याच्यावर 3 फेज लाईन आलेली आहे जे की आपल्या गावामध्ये असतं, तर त्याच्यावर आपल्याला लाल बोर्ड असतो आणि त्याच्यावर एक डेंजरचं साईन असतं. तर त्याच्यावर लिहिलेलं असतं की 440 व्होल्ट 3, म्हणजे त्याच्या साईडला आपल्याला एक जाळी लावलेली असते जे की ह्युमन बिईंग किंवा ॲनिमल्स त्याच्यापासून लांब राहण्यासाठी. ओके, एव्हरी मोटर, जनरेटर, ट्रान्सफॉर्मर अँड अदर इलेक्ट्रिकल प्लांट्स अँड इक्विपमेंट्स टुगेदर विथ ॲपॅरेटस युज्ड फॉर कंट्रोलिंग अँड रेग्युलेटिंग द सेम. एखादी मोटर असेल, जनरेटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल तर त्याच्यावर त्याची नेम प्लेट लावलेली असते की हा ट्रान्सफॉर्मर सिंगल फेज आहे, 3 फेज आहे, की त्याला वर्किंग करतो. किंवा एखादी मोटर आहे तर तिचे किती गिअर आहेत, किती टीथ आहेत. एखादं जनरेटर आहे तर त्याची जनरेटिंग कॅपॅसिटी किती आहे हे प्रत्येक ह्याच्यावर एक नेम प्लेट. ओके, डेंजर नोटीस म्हणजे त्याचं इनिशियल आपण त्याला कोणता सप्लाय द्यायचा आहे. किंवा आता समजा एखादी सिंगल फेज मोटर आहे आणि त्याला 3 फेज सप्लाय दिला तर काय होईल. मग तर त्याच्यावर ती सिंगल फेज मोटर आहे त्याला किती टीथ आहेत हे ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक ह्याला नेम प्लेट दिलेली असते. आता एखादा सप्लाय आहे, इलेक्ट्रिसिटीचा पोल आहे, त्याच्यावरनं 3 फेज येते, सिंगल फेज येते, आपल्या ह्याच्यात कोणत्या आहे तर प्रत्येक ह्याच्यावर इनिशियली नोटीस ही लावलेली असते. ओके, म्हणजे त्याचं इनिशियल नेम हे तयार केलेलं असते. ऑल supports of high and extra high voltage overhead lines which can be easily climbed upon without aid of ladder or special appliances. Okay, luminous tube sign requiring high voltage supply, X-ray and similar high frequency installation. Okay, provide that where it is not possible to affix such notice on any generator, motor, transformer of other apparatus, they shall be affixed as near as possible thereto word danger and voltage apparatus connected concerned shall be permanently painted on it.
Okay, provide further that where the generator, motor, transformer of other apparatus is within enclosed, one notice affixed to said enclosure shall be sufficient for the purpose of म्हणजे 250पेक्षा जादा व्होल्टेज म्हणजे 415 व्होल्ट, 430 व्होल्ट, 430 kV असे जे हाय व्होल्टेज असतात त्यांच्याजवळ जे काही साईन बोर्ड असतात ते लावणे गरजेचे असते किंवा त्याला आपण नोटीस लावणं गरजेचं असतं, ज्याच्यावर स्कल और बोन्स असणे गरजेचे आहे आणि ती नोटीस आहे त्यावर त्यांचे व्होल्टेज लेवल मेन्शन करणे गरजेचे आहे. जसे की मोटरला, ट्रान्सफॉर्मरला, जनरेटरला जे काय आहे त्याचं रेटिंग्स, तो कोणत्याला यूज होतो हे लावणं प्रत्येकाला गरजेचं आहे. इट इज अ मॅन्डेटरी. ओके, द नेक्स्ट रूल इज रूल नंबर 36. ओके, रूल नंबर 36, हँडलिंग of electrical supply lines and apparatus. Before any conductor or apparatus is handled, okay, adequate precautions shall be taken by earthing or suitable means to discharge electrically such conductor or apparatus and any adjacent conductor or apparatus if there is a danger therefrom, and prevent any conductor or apparatus from being accidentally or adventurally electrically charged when person are working thereon. म्हणजेच आपण एखाद्या इलेक्ट्रिकल लाईनवर किंवा चालू लाईनवर काम करत असेल तर कोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या आहेत, कोणते इन्स्ट्रुमेंट हँडल करायचे आहेत, त्या इन्स्ट्रुमेंटला इन्सुलेशन हे प्रॉपर असलं पाहिजे. एखादा जर आपलं ह्युमन बिईंग चालू लाईनवर काम करत असेल तर त्याला कोणते प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत, त्या लाईनला काय आहे, एखादी लाईन समजा जर कट असेल तर ती लाईन कुठून कटिंग आहे तर त्याच्यासाठी पेट्रोलियम करताना कोणत्या आपल्याला सेफ्टी डिव्हायसेस किंवा काय यूज करायचं आहे. ओके, कोणते इलेक्ट्रिकल हँडलिंग डिव्हायसेस किंवा ॲपॅरेटस आपल्याला यूज करायचे आहेत. ओके, एव्हरी पर्सन who is working on the electric supply line or apparatus or both shall be provided with tools and devices such as, म्हणजे जर आपण एखाद्या चालू लाईनवर किंवा कोणत्याही लाईनवर आपण काम करत असेल तर आपल्याला कोणत्या प्रकारचे डिव्हायसेस किंवा टूल्स हे यूज केले पाहिजेत. तर त्यात आहे ग्लोव्ज, रबर शूज, सेफ्टी बेल्ट्स, लॅडर्स, अर्थिंग डिव्हायसेस, हेल्मेट्स, लाईन टेस्टर्स, हँड लाईन्स and the like of protection him for mechanical and electrical injury. Such tools and devices shall be maintained in the sound and efficient working condition. Okay, no person shall work on any live electric supply line or apparatus, and no person shall be assist such person on such works unless he is authorized that behalf and takes the safety measure approved by the inspector. कोणताही पर्सन हा लाईव्ह इलेक्ट्रिक सप्लायवर वर्क करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे ॲथोराइज्ड पर्सन, बिहाफ म्हणजे त्यांच्याकडून आपल्याला ते अनलेस नोटीस असली पाहिजे तरच आपण ती लाईन आपण स्विच ऑफ करू शकतो आणि तिथं वर्क करू शकतो. आणि ती लाईन आपण चालू कधीपर्यंत करू शकत नाही जोपर्यंत ॲथोराइज्ड पर्सनकडून आपल्याला सांगितलं गेलं नाही की त्या लाईन आपली चालू करा, बिकॉज तिथं आपला ह्युमन बिईंग वर्क करत असणार आहे. ओके, एव्हरी टेलिकम्युनिकेशन लाईन ऑर सपोर्ट कॅरिंग अ हाय ऑर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज लाईन शाल फॉर द पर्पज ऑफ वर्किंग देअर ऑन बी डिमांड टू हाय व्होल्टेज लाईन. ओके, म्हणजे ह्या रूलमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की एखादा पर्सन किंवा आपण एखाद्या लाईनवर काम करताना कोणती सेफ्टी बाळगायची आहे, काय करायचं, म्हणजे कोणते इन्स्ट्रुमेंट आपल्याला आहेत मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलपासून आपण वाचण्यासाठी आपण काय काय करायचं आहे. ओके, कोणत्या पद्धतीनं आपण हँडल करायचं आहे, म्हणजे कोणते इन्स्ट्रुमेंट आपण यूज करायचे आहेत, लाईक ग्लोव्ज, रबर शूज, सेफ्टी बेल्ट्स, लॅडर्स, अर्थिंग डिव्हायसेस, हेल्मेट,
लाईन टेस्टर, हँड लाईन्स. ओके, हे आपण एखाद्या लाईनवर काम करताना हे आपल्याला सर्व डिव्हायसेस मेकॅनिकल प्लस इलेक्ट्रिकल इंजुरीपासून आपल्याला वाचवू शकतात. देन त्यातच काय सांगितलं आहे, एखादी जर लाईन चालू असेल तर त्या लाईनवर आपण वर्क तर नाहीच करू शकत, तर ती लाईन जो ऑथराइज्ड पर्सन असेल तो ती लाईन क्लोज करेल. ओके, त्यानंतर तिथं वर्किंग चालू होईल आणि ती लाईन कधीपर्यंत चालू होणार नाही, जोपर्यंत तो ऑथराइज्ड पर्सनकडून म्हणजे बिहाफ ऑफ ऑथराइज्ड पर्सन आपल्याला सांगितलं गेलं ना तोपर्यंत आपण ती लाईन चालू करू शकत नाही. ओके, नेक्स्ट रूल इज रूल नंबर 37, सप्लाय टू व्हेकल अँड क्रेन्स. ओके, सप्लाय टू व्हेकल्स अँड क्रेन्स. काय, एव्हरी पर्सन ओनिंग अ व्हेकल, ट्रॅव्हलिंग, क्रेन or the like to which energy is supplied from an external source shall ensure that it is efficiently controlled by suitable switches, enabling all voltage to be cut off in one operation. And where such vehicles, traveling crane or like runs metal rails, the owner shall be ensured that the rails are electrically continuous and earthed. That means voltage cutoff of switches must be every electrical vehicle, crane, etc. and the metal rails in we are using metal rails that should be electrically continuous to the earth. म्हणजे इथं काय सांगितलं आहे, ज्या आपल्या इलेक्ट्रिकल रेल्स वगैरे आहेत किंवा क्रेन आहेत, इलेक्ट्रिकल व्हेकल आहेत, ह्या कंटिन्युअसली अर्थला कनेक्ट पाहिजेत. म्हणजे त्याच्यातून जर त्या अर्थला कनेक्टेड असतील, कंटिन्यू असतील, तर त्याच्यातून कोणत्याही प्रकारचा शॉक हा प्रोव्हाइड होणार नाही किंवा आपल्याला इलेक्ट्रिसिटीचा करंट लागणार नाही. ते कंटिन्युअसली म्हणजे समजा जर कोणता तरी स्ट्रोक किंवा काय झालं तर ते जर तो पॉईंट अर्थली कनेक्टेड असेल तर तो स्ट्रोक डायरेक्टली कुठे जाईल, अर्थमध्ये जाईल. आणि समजा तो जर अर्थली कनेक्टेड नसेल तर ते काय होईल, तर ते ह्युमन बॉडीला कनेक्ट होईल. ओके, नेक्स्ट रूल इज रूल नंबर 38. okay, cable for portable or transportable apparatus. Okay, flexible cable shall not be used for portable or transportable motors, generators, transformer, rectifiers, electric drills, electric spares, welding sets or any other portable or transportable apparatus unless they are heavily insulated and adequately protected from mechanical injury. Where the protection is by means of metallic covering, the covering shall be in metallic connection with the frame of any such apparatus and earth. The cable shall be 3 cover type, 4 cover type for a portable and transportable apparatus working on single phase or 3 phase supply respectively, and the wire meant to be used for ground connection shall be easily identified. That means म्हणजे जर आपण फ्लेक्झिबल केबल यूज केली तर ती वेल इन्सुलेटेड अँड प्रोटेक्टेड असणं गरजेचं आहे, जे की कोणत्याही प्रकारच्या मेकॅनिकल डिव्हायसेसपासून कनेक्टेड होऊन इंजुरी म्हणजे कोणत्याही प्रकारचं आपल्याला करंट पास होणार नाही किंवा कोणत्याही प्रकारची इंजुरी आपल्याला होणार नाही. ह्या कंडिशनमध्ये असेल तर आपण फ्लेक्झिबल केबल यूज करू शकतो, अदरवाईज यूज करू शकत नाही. नेक्स्ट रूल इज रिलेटेड टू cables protected by bituminous material. ओके, इथं बिटुमिनस मटेरियल म्हणजे काय आहे, तर त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बिटुमिनस मटेरियल म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचं वॉटर म्हणा किंवा केमिकल इंजुरी किंवा एन्व्हायरमेंटल इंजुरी त्या मटेरियलला होत नाही. ओके, बिटुमिनस मटेरियल म्हणजे समजलं. ओके, वेअर द सप्लाय ऑर अदर ओनर हॅज ब्राउट इन टू यूज अँड इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अदर दॅन ओव्हरहेड लाईन्स which is not completely enclosed in a continuous metallic covering
connected with earth and it is insulated or protected in suitable by composition or material of bituminous character. Okay. A pipe, conduct or like into which such electric supply line may have been drawn or placed shall, unless other arrangements are approved by the inspector in any particular case, be effectively sealed at its points of entry into any straight box so to prevent any flow of gas or to from straight box, and such electric supply line shall be periodically inspected and tested where accessible, and the result of each such inspection and test shall be duly recorded by suppliers or the owners. It shall not be permissible for supplier or the owner after the coming into the force of these rules to bring into use any further electric supply lines as affordable which is insulated or protected in suitable by any composition or material known to be liable to produce noxious or explosive gases on excessive heating. ओके. केबल प्रोटेक्टेड बाय बिटुमिनस मटेरियल म्हणजे काय, त्या बिटुमिनस मटेरियल हे असं टाईपचं मटेरियल आहे की त्याच्यामध्ये आपल्याला वॉटर, एअर किंवा एन्व्हायरमेंटल किंवा केमिकल अशा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट आपल्या केबलशी कनेक्ट करत नाही. अशा टाईपचं मटेरियल आपण इन्सुलेशन टाईप मटेरियल म्हणून त्या केबलच्या प्रोटेक्शनसाठी आपण यूज केलेलं आहे. ओके. ओके. नेक्स्ट rule is related to street boxes. ओके. स्ट्रीट बॉक्सेस म्हणजे street boxes shall not contain gas pipes and precautions shall be taken to prevent as far as possible in any influx of water and gas. ओके. इथं आपल्याला काय सांगितलं, स्ट्रेट बॉक्सेस हे कशाचे कनेक्ट नाही आले पाहिजे, तर एखादी गॅस पाईप असेल तर त्याचं प्रिकॉशन, एखादी गॅस पाईप असेल तर ती कोणत्या कॉन्टॅक्टमध्ये नाही आली पाहिजे, किंवा स्ट्रेट बॉक्सेस असे बनवले पाहिजेत की ते कशाच्याही कॉन्टॅक्टमध्ये नसले पाहिजे. वेअर इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स म्हणजेच वेअर इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स फॉर्मिंग अ पार्ट ऑफ डिफरंट सिस्टीम पासेस थ्रू सेम स्ट्रेट बॉक्स, म्हणजे एकाच ह्याच्यामधून खूप लाईन गेल्या असे एका स्ट्रेट बॉक्समधून. ओके. दे शाल बी रेडियली डिस्टिंग्विशल फ्रॉम one and another. All electric supply lines at high or extra high in straight boxes shall be adequately supported and protected to prevent risk of damage to or danger from adjacent electric supply lines. Okay. All street boxes shall be regularly inspected for the purpose of detecting the presence of gas. If any influx or accumulation is discovered, the owner shall give immediately notice to any authority or company who has gas mains in the neighborhood of street box. In case where the street box is large enough to admit entrance of person after the electric supply lines or apparatus there in have been placed in possession, ample provision shall be made. First one is to ensure that any gas which may be accident have obtained access to box shall be escaped before a person is allowed to enter, and for the prevention of danger sparking. Okay. The owner of street boxes or pillars containing circuits or apparatus shall ensure that their covers and doors
are provided that they can opened only by the means of key or special appliances. Okay, now we have to study now rule number 29 to rule number 40. Okay, let's again shortly discuss all rules. Rule number 29 is used for construction, installation, protection, operation and maintenance of electric supply lines and apparatus. म्हणजे रूल नंबर 29 हा कशासाठी यूज केला जातो तर कन्स्ट्रक्शन, इन्स्टॉलेशन, प्रोटेक्शन, ऑपरेशन, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस. म्हणजे त्यांचं कन्स्ट्रक्शन कसं मेकॅनिकली तो कन्स्ट्रक्ट कसा असला पाहिजे, त्याचं जर समजा एखादी ओव्हरहेड लाईन येत असेल तर त्याला एखादा ओव्हरहेड लाईन एक्स्ट्रा हाय व्होल्टेजचा असेल तर त्याच्यासाठी कोणत्या टाईपचा टॉवर उभा केला पाहिजे, म्हणजे ते मेकॅनिकली कसा कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे, त्याचं इन्सुलेशन कसं असलं पाहिजे, त्याला कोणत्या पण टाईपचं प्रोटेक्शन असलं पाहिजे, तो ह्युमन बिईंगपासून किती हाईटवर असला पाहिजे ह्याच्यावर राहील त्या टॉवरच्या हाईट आणि कन्स्ट्रक्शन. जसं की आपला नॉर्मल पोल येणार तो हार्डली 20 ते 25 12 ते 15 फुटावर उभा असतो. तसंच हाय व्होल्टेज असेल तर त्याच्या पोलची साईज वेगळी येणार, एक्स्ट्रा हाय असेल तर त्याच्या पोलची साईज वेगळी येणार, कारण ते ह्युमन बिंगच्या बॉडीला कनेक्ट होऊ नये अशी त्याची हाईट असणार. तसंच त्याचं इन्सुलेशन असणार, त्याला आणि तसंच त्याचं प्रोटेक्शन असणार. ओके, रूल नंबर 30 इज सर्व्हिस लाईन्स अँड ॲपॅरेटस ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. ओके, एखादी सर्व्हिस लाईन असेल किंवा त्याचं ॲपॅरेटस असेल. ओके, तर कन्झ्युमर म्हणजे ग्राहकाच्या प्रिमायसेसवरती डिपेंड राहील. ओके, त्यानंतर रूल नंबर 31 कटआउट ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. कटआउट ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस म्हणजेच काय तर प्रत्येक आता आपल्या घरात जे लाईटचं मीटर येतं त्याला आपल्याला प्रत्येकाला एक कटआउट स्विच असतो. कटआउट म्हणजेच काय MCB लाईक मिनिएचर सर्किट ब्रेकर. बरोबर आहे ना, की प्रत्येक आपण आत्ताच्या सिस्टीममध्ये आपण प्रत्येक रूमचा सुद्धा MCB आहे. की समजा आता एखादी रूम क्लोज आहे पण त्याला आपण प्रत्येकाला MCB स्विच आपले बाहेर बसवलेलं आहे त्यालाच आपण कटआउट म्हणतो. किंवा आपले जे मीटर असतं त्यालाही स्विच बसवलेले असतात. बरोबर आहे ना, आपलं मीटर असेल घरातलं तर तुम्ही बघू शकता असा की त्याला साईडला कटआउट आहे. बरोबर आहे, तुम्ही समजा कुठे जाणार असाल बाहेर तर तुम्ही तुमचा कटआउट ऑफ करू शकता की ज्याच्यामुळं कोणत्याही प्रकारची समजा बाहेर कुठे इंजुरी झाली तर तो इलेक्ट्रिक सप्लाय हा तुमच्या घराचा तिथून क्लोज होतो. ओके, देन नेक्स्ट रूल इज रूल नंबर 32 आयडेंटिफिकेशन ऑफ अर्थड अँड अर्थड न्यूट्रल कंडक्टर्स अँड पोझिशन ऑफ स्विचेस अँड कटआउट देअर विदिन. ओके, म्हणजेच काय आहे अर्थ अँड न्यूट्रल अर्थ कंडक्टर shall be identified the distinguished from light. Okay, the conductor and position of switches and cutout shall be safe. म्हणजे अर्थ न्यूट्रल कंडक्टर किंवा कटआउटचा स्विचेस असेल हे कोणत्या पद्धतीनं आपण सेफ ठेवू शकतो. समजा एखादा अर्थ कंडक्टर असेल तर त्याला मेकॅनिकल इंजुरी होऊ नये म्हणून आपण कोणत्या प्रोटेक्शन घेऊ शकतो. किंवा आपला कटआउट आहे समजा आपण मीटर आपलं पावसात घेतलं तर चालेल का, नाही. सो आपण त्याला कोणत्या टाईपचं एखादी पेटी बनवणं किंवा त्याला कोणत्या टाईपचं प्रोटेक्शन देणं त्या कटआउटला हे आपल्या प्रिमायसेसवर डिपेंड आहे. नेक्स्ट रूल इज रूल नंबर 33 अर्थड टर्मिनल ऑन कन्झ्युमर प्रिमायसेस. लाईक आता जसं सांगितलं तुम्हाला अर्थ टर्मिनल हे आपल्याला समजा आपल्याला एखादं कनेक्शन घ्यायचं अर्थ टर्मिनल तर आपल्याला पहिला जाऊन इलेक्ट्रिसिटी बोर्डला जावं लागेल, तिथं आपण त्यांची परमिशन घ्यावी लागेल. त्यानंतर त्यांचे पर्सन्स येतील, त्यानंतर आपलं अर्थ टर्मिनल ते कनेक्ट करून देतील. त्यासाठी त्यांना लागणारे जे काही त्यांचे चार्जेस आहेत इन्स्टॉलेशनचे ते आपल्याला द्यावे लागतील. ओके, रूल नंबर 34 इज ॲक्सेसिबिलिटी ऑफ बेअर कंडक्टर. म्हणजे जे आपण बेअर कंडक्टर आहेत ज्यांच्यावर इन्सुलेशन प्रोव्हाइड केलं गेलेलं नाही आहेत ते कंडक्टर एकतर ॲक्सेसिबल नाहीत झाले पाहिजेत काय, आणि जे स्विच असतात आपले ते तिथं एखादा समजा स्विच आपला इझिली ॲक्सेसिबल करतो तर तो त्या बेअर कंडक्टरपासून लांब असला पाहिजे. नेक्स्ट रूल नंबर 35 इज डेंजर नोटिसेस. जसं की तुम्हाला सांगितलं होता की एखादी मोटर असेल, जनरेटर असेल, ट्रान्सफॉर्मर असेल किंवा एखादे
आपली मेन लाईन असेल ज्याच्यावरून सप्लाय येतो, अशा जागी आपल्याला डेंजर नोटीस बोर्ड बघायला मिळतात. आता एखादा आपली मोटर घ्या, ती मोटरचं स्पेसिफिकेशनसाठी त्याच्यावर एक नोटीस त्याचं लावलेलं असतं की ती मोटर, किंवा एखादा ट्रान्सफॉर्मर आहे तो 3 फेज आहे, सिंगल फेज आहे, कोणत्या टाईपचा आहे, हे सगळं त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं. त्या पद्धतीनं आपण त्याचा यूज करतो. ओके, हे डेंजर नोटीस बोर्ड. किंवा 250पेक्षा जास्त व्होल्टेज काय म्हणजे 430 415 kV असेल, जे हाय व्होल्टेज असतात त्यांच्याजवळ जे काही साईन बोर्ड असतात ते लावणं गरजेचं असतं, नोटीस लावणं गरजेचं असतं, ज्याच्यावर स्कल बोन्स असणे गरजेचं आहे. आणि ती नोटीस आहे त्याच्यावर त्याचे व्होल्टेज लेवल मेन्शन करणं गरजेचं आहे. ओके, नेक्स्ट रूल इज हँडलिंग ऑफ इलेक्ट्रिक सप्लाय लाईन्स अँड ॲपॅरेटस. म्हणजे आपण एखादी इलेक्ट्रिसिटीच्या लाईनवर जाणार आहोत, ती लाईन सगळ्यात महत्त्वाचं ॲथोराइज्ड पर्सनकडून ती लाईन कट करून घ्यायची, म्हणजे ऑफ करून घ्यायच्या. त्यानंतर बिहाफ ऑफ ॲथोराइज्ड पर्सन त्यांनी सांगितल्याशी ती लाईन चालू करायची नाही. त्यानंतर मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिक इंजुरीपासून आपल्याला वाचण्यासाठी तिथं कोणकोणते एक आपल्याला टूल्स यूज करायचे आहेत, ओके, ते आपण बघणार आहेत. म्हणजे लाईक ग्लोव्ज, रबर शूज, सेफ्टी बेल्ट्स, लॅडर्स, अर्थिंग डिव्हायसेस, हेल्मेट, लाईन टेस्टर, हँड लाईन्स अँड लाईक प्रोटेक्शन ऑफ ही injury to the electrical and mechanical devices. Okay, rule number 37 is supply to vehicles and cranes. ओके, जसं सांगितलं मगाशी तुम्हाला, एखादी रेल असेल तर ती कनेक्टली कुठं असली पाहिजे, अर्थ कनेक्टेड असली पाहिजे. जर नसेल तर तो काय होऊ शकतं, त्याच्यात एखादा स्ट्राईक आला तर तो ह्युमन बिईंगला कनेक्ट होऊ शकतो. जर अर्थ कनेक्टेड असेल तर तो स्ट्राईक डायरेक्ट कुठे जाईल, अर्थ पॉईंटला जाईल. ओके, रूल नंबर 38 इज केबल फॉर पोर्टेबल अँड ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस. ओके, केबल फॉर म्हणजे एखादी फ्लेक्झिबल केबल जर यूज करायची असेल आपल्याला, काय एखाद्या मोटरला, जनरेटरला किंवा ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर, ड्रिलला, इलेक्ट्रिक स्पेअरला, वेल्डिंग मशीनला, काय तर काय असेल, वेअर दे मीन्स मेटॅलिक कवरिंग त्याला असलं पाहिजे एकतर. ओके, आणि ती केबल कुठं ती मेटॅलिकली कनेक्ट कुठं नाही झाली पाहिजे आपली, तरच आपण फ्लेक्झिबल केबल यूज करू शकतो ट्रान्सपोर्टेबल ॲपॅरेटस. ओके, रूल नंबर 39 इज केबल प्रोटेक्टेड बाय बिटुमिनियस मटेरियल. बिटुमिनियस मटेरियल म्हणजे आता जे तुम्हाला सांगितलं, जे की वॉटर किंवा एन्व्हायरमेंटल कंडिशनला किंवा कुठल्याही केमिकल कंडिशनला कनेक्ट होत नाही. ओके, स्ट्रीट बॉक्सेस म्हणजे सांगितलं जसं की तुम्हाला एखादी गॅस पाईप असतील त्याच्या प्रिकॉशन्ससाठी आपण यूज करतो असे स्ट्रीट बॉक्सेस. ओके, थँक्यू.